गूढरित्या गायब झालेले पर्यावरण कार्यकर्ते फादर बिस्मार्क डायस यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं आता वेगळं वळण घेतलंय। बिस्मार्क यांचा मृत्यू झाल्याच्या ठिकाणापासून सुमारे 25 मीटर अंतरावर सापडलेल्या बनियाननं हे मृत्यू प्रकरण अधिकच गूढ बनलंय। या बनियानवर रक्ताचे डाग दिसून आल्यानं फादर बिस्मार्क यांचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार असावा अशा संशयास आता पुष्टी मिळते। मात्र बनियानवरील रक्ताचे डाग हे फादर बिस्मार्क यांचेच असावेत का याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी या रक्तांच्या डागांची DNA चाचणी घेण्याचं ठरवलंय। फादर बिस्मार्क डायस यांना सांत इस्तेव खाडीत अनैसर्गिकरित्या बुडून मृत्यू झाला असून त्यांचा घातपात झाला असावा असा संशय आता पोलिसांना वाटतोय। या संदर्भात घटनास्थळापासून सुमारे 25 मीटर अंतरावर रक्ताचे डाग असलेला बनियान पोलिसांना सापडलाय। पोलिसांनी पंचनामा करून सदर बनियान ताब्यात घेतलंय। या बनियानवर रक्ताचे डाग आढळले असून ते चाचणीसाठी सदर दस्तऐवज हैदराबाद येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या कपड्यामुळे हा खून असावा असा कयास पोलीस व्यक्त करत असून सदर प्रकरण खून म्हणून नोंदवून घेतलं जाणार आहे। तत्पूर्वी त्या बनियानची तपासणी आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। सदर बनियान ज्या ठिकाणी मिळालं आहे त्यापूर्वी त्या जागेवरच झुडपात पोलिसांनी तपासणी केली होती, पण तिथे तेव्हा काहीच सापडलं नव्हतं। स्थानिकांनीही कसून शोध घेतला होता, पण त्यांनाही कोणताच दुवा सापडला नव्हता। एका NGOच्या सदस्याला मंगळवारी तिथे कपडे असल्याचं आढळलं व त्यांनी पोलिसांना पाचारण केलं। या बनियानच्या मागच्या बाजूला रक्ताचे डाग आढळले आहेत, पण शवचिकित्सा 2 वेळा करूनही फादर बिस्मार्क यांच्या पाठीवर किंवा डोक्यावर पाठीमागे कोणतीच जखम आढळली नव्हती। जखमा कपाळावर होती, पण ती जखम खाडीतील माशांच्या चाव्यामुळे झाली असावी असा कयास पोलिसांनी व्यक्त केला होता। आता नव्यानं सापडलेल्या पुराव्याकडे पोलीस संशयाने पाहत आहेत, तरी कोणतीच शक्यता फेटाळली जाऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं। वरिष्ठांकडून आदेश आल्यास लगेच खून म्हणून गुन्हा नोंदवून घेतला जाईल असं पोलीस सूत्रांकडून सांगितलं जात आहे।